आपण काल IPC प्रकरण 16 पाहिलेलं आहे। त्यामध्ये शरीराविरुद्धचे अपराध पाहिलेले आहेत। त्यामध्ये 299 ते 377 त्यामधील महत्त्वाच्या व्याख्या पण आपण पाहिलेल्या आहेत। आज आपण या मिळकती किंवा प्रॉपर्टीच्या संबंधाने किंवा मालमत्तेच्या संबंधाने होणारे जे अपराध आहेत यामधील काही 378 ते 462 पर्यंत वेगवेगळी कलम आहेत, पण अभ्यासाला जेवढे आपल्याला आहेत तेवढ्यांचाच आपण अभ्यास करूया। यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची अशी व्याख्या कलम आहेत, ती व्याख्या तुम्हाला समजल्याशिवाय यापुढे जाता येणार नाही। उदाहरणार्थ चोरीची व्याख्या आहे, त्यानंतर जुलमाने घेणे, एक्स्टॉर्शन किंवा त्याला मराठीमध्ये अवघड असलेला शब्द बलात्ग्रहण असा शब्द आहे। आता तुमच्या पेपरमध्ये अचानक पेपरवाल्यानं जर टाकलं की बलात्ग्रहण म्हणजे काय तर तुम्ही गोंधळून जाणार, म्हणून एक्स्टॉर्शनला बलात्ग्रहण असं पण म्हणतात। त्यानंतर जबरी चोरी, व्हॉट इज रॉबरी याची पण व्याख्या आहे। डेकॉर्टी या शब्दाची पण व्याख्या आहे। डेकॉर्टीची शिक्षा कलम आहे, खुनासहित दरोडा आहे। त्यानंतर पुन्हा व्याख्या कलमांमध्ये आपण 403 मध्ये अपहार म्हणजे काय, विश्वासघात म्हणजे काय, त्यानंतर फसवणूक म्हणजे काय 415 मध्ये व्याख्या आहे। पुढे 420 19 कलम शिक्षाचे आहेत। त्यानंतर नुकसान म्हणजे काय 425 मध्ये व्याख्या आहे। मिस्चिफ त्याला म्हणलेलं आहे, आगळीक किंवा मिस्चिफ। त्यानंतर 429 मध्ये जनावरांचा एखाद्या वेळेस मृत्यू घडवून आणणे। त्यानंतर मग 432 35 महत्त्वाची कलम आहेत। 441 मध्ये अतिक्रमण म्हणजे काय याची व्याख्या आहे। त्यानंतर पुन्हा 451 52 नाही पण 453 कलम आहे। 457 म्हणजे काय, रात्रीची घरफोडी वेगळी। त्यानंतर रात्रीच्या वेळेला घराजवळ शस्त्र घेऊन फिरणे, या ठिकाणी घरफोडी करणे आणि चोरी करणे हे वेगवेगळी कलम आहेत। नुसतं घर फोडलं, चोरी झाली नाही तरी सुद्धा तो घरफोडीचा गुन्ह्याला वेगळी शिक्षा आहे। 461 काय आहे, सर्वसाधारणपणे या सगळ्या अभ्यासक्रमाचा भाग आहे। आणि त्यामुळे चोरीची व्याख्या समजून घेत असताना आपण प्रथम जाऊया IPCच्या कलम 378 कडे। व्हॉट इज थेफ्ट यामध्ये 5 महत्त्वाचे घटक आहेत। चोरी ही ज्या व्यक्तीच्या ताब्यात मालमत्ता आहे त्या व्यक्तीच्या ताब्यामधूनच त्या मालमत्तेची चोरी होऊ शकते। येथे मालकी हा शब्द वापरलेला नाही। माझ्या ताब्यात असलेली वस्तू ही कोणाच्या मालकीची आहे याला महत्त्व नाही, परंतु ती वस्तू ज्याच्या ताब्यातून कब्जातून एखाद्या व्यक्तीनं ती जंगम मालमत्ता पाहिजे, ती अशी स्थावर मालमत्ता नसली पाहिजे। जंगम मालमत्ता संमतीशिवाय, आणि सगळ्यात महत्त्वाचा पुढचा शब्द विसरतो आपण, अप्रामाणिकपणे म्हणजे चांगल्या हेतून हलवली तर काय प्रॉब्लेम नाही, पण अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने ती हलवली तर चोरी होते। त्यामुळे 5 घटक लक्षात ठेवा। एखादी जंगम मालमत्ता असली पाहिजे, ती कोणाच्या तरी ताब्यात असली पाहिजे, ती कोणाच्या तरी संमतीशिवाय म्हणजे संबंधित व्यक्तीच्या संमतीशिवाय आणि अप्रामाणिकपणे डिसऑनेस्टली ती तेथून हलवली पाहिजे। असं असेल तर या ठिकाणी चोरी होणार आहे। IPC कलम 28 लक्षात ठेवा, पती किंवा पत्नी यांच्या दोघांच्या मालकीच्या वस्तू असतात। आता एकमेकावरती तो विश्वास असतो, त्यामुळं पत्नी विरुद्ध पती फिर्याद देऊ शकत नाही की माझी पत्नी रागानं रुसून गेली माहेरी आणि जाताना माझ्या घरातील 10 तोळे सोने आणि 10,000 रुपये घेऊन गेली, फिर्याद गुन्हा दाखल होणार नाही। किंवा पत्नी म्हणाला की नवरा दारू पितो, व्यसनी आहे, जुगार खेळायला तो माझे दागिने घेऊन गेला, तरी सुद्धा ती गुन्हा चोरी या व्याख्येत होत नाही। हे IPC कलम 28 मध्ये आहे, फक्त तुम्हाला ज्यादा माहितीसाठी मी सांगितलेलं आहे। त्यामुळं 378ची व्याख्या ज्या पोलीस अधिकाऱ्याला अंमलदाराला समजेल त्याला पुढचे कलम 379 नंतर शिक्षा कलम आहे। या 379 मध्ये या ठिकाणी 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे। 2000 रुपयाच्या आतील चोरी असेल
तर ती आपसामध्ये मिटवता येते, अन्यथा हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र आणि तर बिगर तडजोडीचा आहे. एखाद्या घरामधून चोरी, घर, इमारत किंवा तंबू किंवा आगबोटीमधून जर चोरी केली तर त्याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. मग चर्च असू द्या, देऊळ असू द्या, मशीद असू द्या, या ठिकाणी सुद्धा झालेला गुन्हा हा IPC 380 खाली येतो. त्यानंतर IPC 381 नोकर किंवा कारकून, हा महत्त्वाचा आहे. सर्वंट किंवा कारकून, तुमच्याकडे एखाद्या ऑफिसमध्ये क्लार्क नेमला असेल आणि त्या क्लार्कनं काही चोरी केली असेल तर त्याला सुद्धा 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे, दखलपात्र आहे. आणि 2000च्या आतील किरकोळ चोरी असेल तर ते आपसात तडजोड करता येते. 382 काय आहे बघा, चोरी तयारी करून करणे. आता सहजपणे चोरी करणं वेगळं आलाय आणि आता खोत सरांच्या क्लासरूममध्ये बसलेले आहेत खोत सर आणि ते कुठंतरी बाहेर चहा सांगायला गेलेत, तेवढ्यामध्ये खोत सरांच्या कोलीमधला पेन ढापणे किंवा पेन चांगला घेऊन जाणे काय, तर तो गुन्हा होणार नाही. म्हणजे गुन्हा आहे पण तो कसा आहे, सहजगत्या केलेली. पण 382मध्ये काय, तयारी करून आलेलं आहे. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप सरांच्या म्हणजे इथून चोरून न्यायचा हत्यार घेऊन आलेला आहे. तर ठार मारण्याची किंवा दुखापत करण्याची किंवा ते अडवून काहीतरी त्यांना दमदाटी करून घेऊन जायचं आहे. दुखापत केली नाही अजून, पण तशी तयारी करण्यासाठी हत्यार घेऊन आलेला आहे. तर त्याला 382 आहे, 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे. हे कलम आपण शक्यतो लावलं पाहिजे. कुठं, जेव्हा केव्हा चेन स्नॅचिंग होतं. आता तुम्ही 392 लावता चेन स्नॅचिंगला, पण 382 आणखीन जास्त गंभीर गुन्हा आहे हा. त्यामुळे ठार मारण्याची किंवा दुखापत करण्याची किंवा अन्यायाने प्रतिबंध करण्याची असे असेल तर त्याला 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आता हे झालं 378 ते 382. आता आपण 383 मधली व्याख्या बघूया. जुलमाने घेणे किंवा दादागिरी करून घेणे किंवा बळजबरीने घेणे किंवा बलात्ग्रहण करणे, त्याला इंग्लिशमध्ये एक्स्टॉर्शन म्हणतात. या शब्दाची व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे आणि ती नीट समजून घ्या. यामध्ये आरोपी हा फिर्यादीला भीती दाखवतो. हा अपराध एकमेकाच्या समोर असताना घडतो. सदरची भीती नुकसान करण्याची असते. या ठिकाणी सदरची भीती नुकसान करण्याची असते. फिर्यादीला आरोपी हा फोनवरून सुद्धा भीती घालत असेल, धमकी देत असेल, इंटरकॉमवरून देत असेल किंवा इंटरनेटवरून ईमेल पाठवून धमकी देत असेल आणि काय दुखापत करण्याची किंवा नुकसान करण्याची भीती घालत असेल तर तरीसुद्धा हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होतो. कारण दाऊद गँग किंवा ते रवी पुजारी किंवा छोटा शकील किंवा अन्य अजून छोटा राजन असे गुन्हेगार हे जेलमध्ये जरी असले तरी कुठला तरी फोन घेतात आणि तिथून ते एखाद्या व्यापाऱ्याला, उद्योगपतीला किंवा बिल्डर कॉन्ट्रॅक्टरला फोन करतात आणि भीती घालतात. तर तरीसुद्धा ते या ठिकाणी एक्स्टॉर्शनचा गुन्हा करतात. वरील प्रकारची भीती दाखवल्यानंतर मग भीती ती समोरासमोर येऊन दाखवलेली असो किंवा फोनवरून केलेली असेल किंवा ईमेलद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, तरीसुद्धा तो जुलमाने घेणे या व्याख्येमध्ये येतो. म्हणून 383मध्ये काय आहे महत्त्वाचं, फिर्यादीला भीती घातली तरी बास आहे, प्रत्यक्ष त्याला मारायलाच पाहिजे असं नाही किंवा त्याचं काहीतरी नुकसान करण्याची भीती घातली जाते. उदाहरणार्थ गावाकडे बघा, धाब्यावरती जेवतात लोक आणि ते राडा करतात आणि पुन्हा पैसे बिल देण्याच्या, तर त्याचं नुकसान करण्यासाठी त्याचं 1-2 ग्लास फोडतात किंवा काचेचा टेबल असेल, काउंटर असेल तर ते फोडतात. तिथं जे काय कृत्य करतात ते या 383च्या व्याख्येमध्ये येतं. आणि म्हणून आपणाला माहीत असलं पाहिजे की या 383च्या व्याख्येमधनं आपणाला या जुलमाने घेणे या शब्दाची व्याख्या समजल्यानंतर यालाच एक्स्टॉर्शन म्हणतात. पुन्हा 384 शिक्षा कलम आहे. 385 हे फक्त जुलमाने घेण्याचा प्रयत्न करण्याबद्दल शिक्षा आहे. ते आपण आपल्याला अभ्यासाला नसल्यामुळं 384 ते 389 अभ्यासाला नाही. त्यामुळे थेट आपण व्हॉट इज रॉबरी, जबरी चोरी म्हणजे काय हे आपण पाहूया. याचे 2 भाग आहेत, एक साधी चोरी आणि जबरी चोरी. तर चोरी करण्याकरता अगर प्रत्यक्ष
चोरी करत असताना, चोरीचा माल घेऊन जात असताना किंवा चोरीचा उद्देश साध्य करण्याकरता खालील गोष्टी करतो. हा रॉबरी कशी होती बघा. प्रत्यक्ष चोरी करण्याकरता कुणाला भीती दाखवली, ठार मारण्याची भीती दाखवली किंवा चोरी प्रत्यक्ष करीत असताना भीती दाखवली. म्हणजे घरफोडी करण्यासाठी ते अगोदर आले होते, पण घरातील लोक जागे झाले तर त्यांना चाकू दाखवणे, हा इथं घरफोडी संपली आणि रबरीचा किंवा जबरी चोरीचा गुन्हा सुरू झाला. किंवा चोरीचा माल घेऊन जात असताना सगळा माल घेतलाय, परंतु दरवाजा उघडताना नेमकं काहीतरी कुत्रा एखादा भुंकला आणि लोक जागे झाले घरातले आणि ते माल घेऊन चालले, तेव्हा पुन्हा त्यांना भीती दाखवणे किंवा चाकू दाखवणे किंवा दगड मारणे हा सुद्धा जबरी चोरीचा भाग आहे. किंवा चोरीचा उद्देश साध्य करण्याकरता काही लोकांना झोपवतात, झोपून राहा म्हणतात, पडून राहा म्हणतात माल काढेपर्यंत, तरीसुद्धा तो या ठिकाणी जबरी चोरी होते. म्हणून लक्षात ठेवा, जबरी चोरी करण्याकरता किंवा चोरी प्रत्यक्ष करीत असताना किंवा चोरीचा माल घेऊन जात असताना किंवा चोरीचा उद्देश अंतिमता साध्य करण्यासाठी जर कोणी फिर्यादीला दुखापत करतो, अगर त्याला प्रतिबंध करतो, अगर त्याला भीती दाखवतो किंवा त्याला ठार करतो, तरीसुद्धा हा जबरी चोरी या व्याख्येमध्ये गुन्हा होतो. म्हणून जुलमाने घेणे आणि जबरी चोरी यामध्ये जो फरक आहे तो म्हणजे असा आहे की फिर्यादी व आरोपी हे जबरी चोरीमध्ये समोरासमोर हजर असतात. जुलमाने घेणे यामध्ये कधीकधी जे आरोपी असतात ते फोनवरून धमकी देतात, पण जबरी चोरीमध्ये तसं नाही. जबरी चोरीमध्ये आरोपी हे समोरासमोरच हजर असतात आणि फिर्यादी पण समोरासमोर असतो. ठार मारण्याची किंवा दुखापत करण्याची किंवा त्याला अडवण्याची किंवा तसे केल्यामुळे त्याला त्या ठिकाणी माल देतो काढून, तर तरीसुद्धा तो गुन्हा होतो. सदर अपराधाला म्हणजे 390च्या व्याख्येला शिक्षा कलम आहे 392 म्हणजे चोरी करणे, 393 आहे त्याला जबरी चोरीचा प्रयत्न करणे आहे, 394 म्हणजे जबरी चोरी करताना दुखापत करणे व्हॉलंटरीली. तर या अपराधांसाठी 392च्या अपराधासाठी 10 वर्षापर्यंतच्या कैदीची शिक्षा आहे. हीच जबरी चोरी त्यानं सूर्यास्त ते सूर्योदय दरम्यान केली असल्यास हम रस्त्यावर, तर त्याला 14 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. असे प्रश्न तुम्हाला MPSCमध्ये येऊ शकतात. हम रस्त्यावरील जबरी चोरीसाठी किती शिक्षा आहे, तर 10 ते 14 वर्षपर्यंतची शिक्षा आहे, हे लक्षात असू द्या. 393 नुसता जबरी चोरीचा प्रयत्न केला तरीसुद्धा गुन्हा अपूर्ण राहिला असला, प्रयत्न झाला असला तरी त्याला 7 वर्षापर्यंतच्या कैदीची शिक्षा आहे. म्हणून 392 511 हे कलम कधी लावायचं नाही. 392 511 कलम कधीही लावायचं नाही, कारण 393 हे सेपरेट कलम आहे अपराधाच्या म्हणजे जबरी चोरीच्या प्रयत्नासाठी आणि त्याला 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. 511 कधी कलम लावायचं आहे, जेव्हा स्वतंत्रपणे अपराधाला शिक्षा नसेल तेव्हा ते लावायचं असतं. उदाहरणार्थ 307 खुनाचा प्रयत्न करणे हे एक सेपरेट शिक्षा कलम आहे, त्याला 302 511 कधी लावायचं नाही. आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असं एक मी नमुना बघितलेला आहे, त्याला 302 511 कलम लावलं होतं. तर हे आपल्या अज्ञानाचा भाग आहे, म्हणून 392 511 होणार नाही, तर 393 हा सेपरेट ऑफेन्स आहे. 394 इच्छापूर्वक दुखापत केली असेल तर त्याला सुद्धा 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. आणि आता दरोडा म्हणजे काय, दरोडा या व्याख्येमध्ये मूळ जबरी चोरीतले सगळे घटक येतात. फक्त इथं जबरी चोरीमध्ये 1 ते 4 व्यक्ती असतात किंवा कमीत कमी 1 आणि जास्तीत 4 असतात. आणि अशा वेळेला 5 व्यक्ती एकत्रित आल्या, एकाच उद्देशानं आल्या, तर 5 आणि 5पेक्षा जास्त व्यक्तींनी जर जबरी चोरीचा गुन्हा करतात किंवा तसा प्रयत्न करतात, दरोडा करण्याचा प्रयत्न करतात किंवा ते गुन्हा करत असताना त्या 5 व्यक्तीपैकी 4 व्यक्ती गुन्हा करतायत आणि 5वी व्यक्ती आपली गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि लगेच गुन्हा घडला की पळत येऊन त्या आरोपींना घेऊन जाण्याच्या तयारीत आहे,
तरीसुद्धा हे 5 आरोपी आहेत ते दरोडा या व्याख्येत येतात, हे माहीत असू द्या तुम्हाला. त्यामुळं दरोड्याचा प्रयत्न करणे हे वेगळं कलम नसून 395 मध्येच या ठिकाणी तो गुन्हा होतो. आणि दरोड्याबद्दल शिक्षा आहे जन्मठेप किंवा 10 वर्षापर्यंतची कैद. हा सेशन कमिट गुन्हा आहे. 396 कलमामध्ये सांगितलं आहे खुनासहित दरोडा घालत असताना किंवा दरोडा घालून जात असताना कोणी कोणाचा खून केल्यास त्याला फाशीच्या शिक्षेस पात्र असा अपराध आहे. आणि त्यामुळं कलम 396 एक खुनासह दरोडा या व्याख्येमध्ये येतं. आता 396 यामध्ये खुनासहित दरोडा घालताना, संयुक्त दरोडा घालताना 5 किंवा अधिक व्यक्तीपैकी कोणत्याही एका व्यक्तीने दरोडा घालताना खून केला तरी त्याबाबतची जबाबदारी सर्व व्यक्तींवर येते. आणि म्हणून यांना आजन्म कारावासाची किंवा 10 वर्षापर्यंत कैदेची किंवा अगदी फाशीची शिक्षासुद्धा यामध्ये सुनावलेली आहे. 397 कलम दरोडा घालत असताना किंवा जबरी करत असताना प्रत्यक्षात ज्या आरोपीने दुखापत केली त्याला मात्र स्वतंत्र आणि कमीत कमी 7 वर्षे शिक्षा आहे. आणि दरोडा घालण्याच्या प्रयत्न किंवा जबरी चोरीच्या प्रयत्नामध्ये सशस्त्र असतो त्याला 7 वर्षापर्यंत. 399 कलम जे आहे आता ते दरोडा घालण्याची तयारी करणे आणि 402 आहे ते दरोडा घालण्यासाठी एकत्र येणे. तर या ठिकाणी 399 मध्ये दरोडा घालण्याच्या तयारीसाठी एकत्र येणे हा सुद्धा गुन्हा आहे. आणि त्याला जी शिक्षा आहे ती शिक्षा या ठिकाणी कमीत कमी 10 वर्षापर्यंत किंवा 10 वर्षापर्यंतच्या कैदीची शिक्षा होऊ शकते. मी केलेल्या एका गुन्ह्याच्या तपासामध्ये 399 खाली आरोपींना 5 वर्षापर्यंतची शिक्षा झाली होती. परंतु दरोडासाठी एकत्र येणे यासाठी मात्र आणि दरोडा घालण्याची तयारी करणे ही कलमं दोन्ही वेगवेगळी आहेत. नुसतं तयारी करणे हा या ठिकाणी 399 आहे. म्हणजे गाडी आणले, 5-6 लोक एकत्र बसलेले, तलवारी, हत्यारं किंवा बंदूक, रिव्हॉल्वर आहे, काळे असे काही कपडे घातलेले, त्यांचे संभाषण काहीतरी चाललेलं आहे. आणि असं संभाषण आपल्या एखाद्या पोलीस अंमलदारानं ऐकलं पाहिजे. आम्ही केलेल्या गुन्ह्यामध्ये खरोखरच प्रत्यक्ष एका पोलीस अंमलदार हा एका साध्या कपड्यामध्ये होता. साध्या कपड्यामध्ये असताना त्यांना त्या एका जीपजवळ जे लोक वडापाव खात होते त्यांचं संभाषण ऐकलं. कारण तो पोलीस अंमलदारसुद्धा वडापाव खायलाच आलेला होता. तर त्यापैकी जो टोळीचा म्होरक्या होता तो सांगत होता इतरांना, दरोडा आपण जिथं घालणार आहोत तिथं गेल्यानंतर जो कोण पहिला दिसेल माणूस, ती बाई असो किंवा पुरुष असो, त्याच्या डोक्याचं रक्त काढायचं किंवा कुठल्याही भागाचं रक्त काढा. रक्त काढला की बाकी लोक घाबरतात आणि आपोआप माल काढून देतात. आणि अशा प्रकारचं त्याचं वक्तव्य जे आहे ते पोलीस अंमलदारानं ऐकलेलं होतं. आणि त्यावरनं आम्हाला त्यांनी माहिती दिली आणि ती गाडी नंबर दिला. आम्ही नाकाबंदी करून ती गाडी पकडली आणि ते ज्या माहिती देणारा पोलीस अंमलदार होता त्याचीच FIR घेतली आम्ही. आणि त्यामुळं या 2-3 वाक्यामुळं आरोपींना शिक्षा लागलेली आहे. केवळ आपण त्यांचं संभाषण न ऐकता किंवा त्यांची पुढची तयारी काय आहे ते न ऐकता आपण फिर्याद देणं म्हणजे थोडीशी चूक आहे. म्हणून तयारी कशी केलेली आहे, ते एकत्र कसे आलेले, त्यांच्याकडं काय हत्यार आहेत हे महत्त्वाचं आहे. म्हणून 399 हे फक्त एकत्र येण्यासाठी आहे. 402 हे दरोड्यासाठी तयारी करण्याचं कलम आहे. तर आता आपल्याला 399 402 अभ्यासाला नाही पण 399 पर्यंत संपलेला आहे. आता या अपराधाच्या संबंधामधील काही जरा महत्त्वाचं तुम्हाला विचारायचं असेल तर मला विचारा, कारण पुढचा टॉपिक थोडा बदलतोय लगेच. त्यामुळं चोरी ते दरोडा हे आपण पाहिल्यानंतर आपल्याला अपहार करण्याच्या व्याख्येकडे जायचं आहे. त्यामुळं थोडंसं मला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारून घ्या. कोणाला असेल शंका तर, नसेल तर लगेच पुढे जाऊया. तर जबरी
चोरी आणि बलात्कारांमध्ये जरा फरक स्पष्ट करा. हां, जबरी चोरीमध्ये काय आहे, मनुष्य म्हणजे आरोपी हा फिर्यादीच्या समोरासमोर असतो आणि बलात्कार म्हणजे एक्स्टॉर्शनमध्ये प्रत्येक आरोपी हा समोरच हजर असेल असं नाही, पण फोनवरून धमकी घालून अमुक माझा एक माणूस येत आहे, त्याच्याकडे तुम्ही एवढे पैसे दिले नाही तर तुमचा मुलाला शाळेतून पळवून देऊ किंवा अमुक ठिकाणावरून त्याला खलास करू, अशी धमकी देऊन सुद्धा पैसे काढणे हा फरक आहे महत्त्वाचा. बलात्कारांमध्ये जो पैसे आणायला गेला तो प्रत्यक्ष त्याला दुखापत करेल, भीती घालेल असं नाही, पण फोनवरून धमकी घालणारा मुख्य टोळी प्रमुख आहे तर तो तिथे या ठिकाणी 383 प्रमाणे व्याख्येत येतो. पण जबरी चोरीमध्ये तसं नाही. जबरी चोरीमधले आरोपी हे समोरासमोर हजर असतात फिर्यादीच्या आणि त्यावेळा ते इमिजिएट ठार मारण्याची किंवा इमिजिएट दुखापत करण्याची किंवा इमिजिएट त्याचं नुकसान करण्याची धमकी देतात, तेव्हा त्याला म्हणायचं जबरी चोरी. बलात्कारामध्ये तसं नाही होत. एक्स्टॉर्शनमध्ये खंडणी मागणारा एखादा व्यक्ती घरात सुद्धा असू शकतो आणि आणायला जाणारा तो प्रत्यक्ष पुन्हा भीती घालत नाही, काय नाही, तरी पण दॅट बिकम्स बलात्कार म्हणजे खंडणी. हा फरक समजून लक्षात ठेवा. जबरी चोरीमध्ये आरोपी फिर्यादी हे समोरासमोर असतात, भीती घातली जाते किंवा ठार मारण्याची धमकी दिली जाते किंवा नुकसान करण्याची. इथे एक्स्टॉर्शनमध्ये ही भीती फोनवरून सुद्धा घातली जाते किंवा पत्र पाठवून घातली जाते किंवा ईमेल पाठवून केली जाते किंवा मेसेज पाठवून केली जाते. ओके, हा फरक लक्षात आला का? फरक समजला का? अजून कोणाला काय प्रश्न नसेल तर पुढे जाऊ का? चला, IPC कलम 403 अप्रामाणिकपणे अपहार करणे. याला अप्रामाणिकपणे हा शब्द महत्त्वाचा आहे. डिसऑनेस्ट हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. इथून पुढे कायम लक्षात ठेवा. जो कोणी फसवणूक, अपहार किंवा काय अपक्रिया करतो त्यामध्ये अप्रामाणिकपणा हा शब्द महत्त्वाचा आहे. यामध्ये व्याख्या असे सांगितली की जंगम मालाचा अपहार केलेला पाहिजे. जंगम माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो हलवला पाहिजे किंवा तो लबाडीचा इरादा असला पाहिजे आणि सदर मालाचे रूपांतर स्वतःच्या फायद्याकरता केले जाते, त्याला म्हणायचं अपहार. उदाहरणार्थ, माझ्याकडे कुणीतरी एक लॅपटॉप ठेवलेला आहे चांगला आणि तो मला 6 महिने वापरण्यासाठी दिलेला आहे, पण तो लॅपटॉप पुन्हा मी माझ्या मुलांना देतो आणि तो तिकडंच मी लपवून ठेवतो, तर तो या ठिकाणी मी पुन्हा त्या संबंधित व्यक्तीला परत करत नाही, तेव्हा माझा हेतू हा अप्रामाणिकपणाचा आहे. जो विश्वासानं मला दिलेलं होतं ते विश्वासानं मी त्याला परत करत नाही पुन्हा 6 महिन्यानंतर, तर हा या ठिकाणी जंगम मालमत्तेचा अपहार करतो. लबाडीचा इरादा आहे, अप्रामाणिकपणाचा आहे आणि स्वतःच्या फायद्याकरता. म्हणजे इथे कसं असतं, मी वस्तू मागितलेली नसते, खोत सरांनी तो मला लॅपटॉप दिलेला असतो आणि तो खोत सरांनी स्वतःहून दिलेला असतो आणि माझ्यावर विश्वास म्हणून तो दिलेला असतो आणि त्याचा मी विश्वासघात करतो अप्रामाणिकपणे, तेव्हा तो अपराध होतो. ओके, त्यानंतर आपल्याला अभ्यासाला 404 आहे, मृत इसमाच्या मिळकतीचा अपहार करणे. एखादी व्यक्ती मृत झालेली आहे आणि त्याच्या मिळकतीचा अपहार करणे. एखादा इसम मृत्यू पावण्यापूर्वी अंगावर आसपास काही जंगम माल असतो आणि असे वारस येण्यापूर्वी त्याच्यावरच्या काही वस्तू काढून घेतल्या तर त्या ठिकाणी ते 4 अपराध या ठिकाणी आहे. अंगावरच्या वस्तू काढून घेणे. त्यानंतर 405 फौजदारी पात्र न्यासभंग. फौजदारी पात्र न्यासभंग म्हणजे काय? क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टचं याला म्हणायचं. अगोदर 403 साधा न्यासभंग, इथं क्रिमिनल म्हणजे इथं अपहार होतो, इथे माल ताब्यात देणे शक्य नसल्या त्याच्यावर नियंत्रण असते, असे असताना आरोपी स्वतः संपूर्णपणे अपराध करतो आणि त्याचा बेकायदेशीरपणे वापर करतो.
एखादे कारकून असतात खाजगी कंपन्यामधले किंवा याच्यामधले दुकानामधले नोकर असतात, त्यांच्याकडे पैसे भरायला रक्कम दिली जाते. बँकेत भरण्याऐवजी ते गुन्हेगार लोक स्वतःच्याच आपल्या खात्यावर भरून टाकतात किंवा घरात वापरून टाकतात आणि ते बोगस काय ते सही शिक्का आणून देतात. त्याला म्हणायचं 405. आणि 406 मध्ये त्याला शिक्षा आहे 3 वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा आहे. आणि आपल्याला पुढचं कलम आहे ते म्हणजे 404 ते 12 पर्यंत सगळे कलम आहेतच. 407 आहे परिवाहक किंवा इत्यादींनी केलं फौजदारी, म्हणजे वाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर वगैरे जे असतात त्यांच्यासाठी आपण 406 लावतो, ते चुकीचं आहे. त्यांना 407 लावलं पाहिजे. म्हणजे ड्रायव्हरने जर साखर राजस्थानला पाठवलेली असताना ती गुजरातमध्येच नावून विकली असेल तर त्या ठिकाणी त्यानं 407 प्रमाणे तो गुन्हा होतो आणि त्याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. 408 मध्ये कारकुनाने किंवा नोकराने केलेला विश्वासघात आहे आणि याला सुद्धा 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. आणि यामध्ये मग तो नोकर खाजगी असो किंवा तो खाजगी दुकानामधला कारकून असो किंवा खाजगी व्यावसायिक असो. आता 409 मध्ये मात्र मोठी गंभीर शिक्षा आहे, लक्षात ठेवा. लोकसेवक म्हणून किंवा बँक व्यावसायिक किंवा बँकेतला कर्मचारी किंवा एजंट यांनी जर काही विश्वासघात केला तर या ठिकाणी कलम 409 मध्ये जी शिक्षा आहे त्याला जन्मठेप किंवा 10 वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा आहे. हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. जन्मठेप किंवा या ठिकाणी 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेची. इथे लोकसेवक असला पाहिजे. आपले पोलीस विभागातलं उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच पोलीस अंमलदारांच्या विशेषतः कारकून म्हणून काम करणारे लोक जे असतात, मुद्देमाल कारकून असो किंवा आपले कॅश कारकून असो, हे लोक काय करतात, काय जुगाराच्या किंवा काय व्यसनाच्या अधीन राहून असे गुन्हे करतात. पैसे अपहार करतात, सोन्याचे दागिने पळवतात आणि तिथं दुसरे पितळेचे दागिने ठेवतात किंवा चांदीचे दागिने पळवतात आणि तिथे दुसरेच आणून ठेवतात. तर याला म्हणायचं 409 प्रमाणे. आणि हा फार गंभीर गुन्हा आहे. असे गुन्हे दाखल झालेले मी बघितलेले भरपूर आणि डिपार्टमेंटल एन्क्वायरी पण झालेल्या पाहिलेल्या आहेत मी. आता 410 ते 414 हा एक टप्पा वेगळाच आहे. यामधला चोरीची मालमत्ता म्हणजे काय याची व्याख्या 410 मध्ये आहे. जी मालमत्ता चोरीचा गुन्हा घडलेला आहे मग त्यामध्ये सर्व 379 ते 383 पर्यंतचे तो माल दादागिरीने जबरी चोरी करून काढलेला आहे किंवा दरोडा करून आणलेला आहे तर असा माल एका आरोपीकडून दुसऱ्या आरोपीकडे दिला जातो किंवा त्यांची अदलाबदल केली जाते किंवा असा गुन्हा घडणे याला चोरीचा माल मूळ फिर्यादीला परत मिळाला तर चोरीचा माल राहत नाही. म्हणजे मूळ चोरी जी आहे ती चोरी आणि चोरीचा माल या शब्दांची एक व्याख्या यामध्ये आपणाला समजली पाहिजे. 411 बघा, बहुतेक आपण हे कलम वापरतो. या कलमाप्रमाणे चोरी घडल्यानंतर यातील काही मुद्देमाल दुसऱ्या आरोपीकडे लबाडीने त्याने जवळ बाळगला किंवा ताब्यात घेतला तर या कलमाप्रमाणे 3 वर्षापर्यंत अगर दंड किंवा दोन्ही शिक्षा किंवा दखलपात्र असा तो अपराध आहे. त्यानंतर 412 कलम आहे, दरोडा घालताना अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे. दरोडा घालताना अप्रामाणिकपणे दरोड्यातला जो माल लपवून ठेवला, स्वीकारला, ताब्यात ठेवला तर या कलमाप्रमाणे जन्मठेप अगर 10 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. अतिशय गंभीर असा गुन्हा आहे हा, लक्षात ठेवा. 413 चोरीच्या मालमत्तेचा नेहमी व्यवहार करणे म्हणजे रिपीट ऑफेंडर. पूर्वी एकदा अटक झाली होती, पुन्हा एकदा तो भंगारवाला चोरीचा माल घेत आहे आणि असं समजण्यास पुरेसे कारण असेल तर याला 413 कलम लावलं जातं. कायम लक्षात ठेवा. तुम्ही हा प्रश्न येऊ शकतो. पुन्हा सराईतपणे चोरीचा माल घेणाऱ्या आरोपीविरुद्ध 413 एक महत्त्वाचं कलम आहे, त्याला 10 वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा आहे. 414 चोरीची मालमत्ता लपवून ठेवण्यास सहाय्य केलं. म्हणजे माझ्याकडे मोठं गोडाऊन आहे
आणि ते लपवून ठेवण्यासाठी मी दिला असेल तरीसुद्धा मी 414 खाली या ठिकाणी सहाय्य केलं म्हणून अपराध होतो. खोटी ओळख देणे, खोटी साक्ष देणे, खोटा पुरावा देणे आणि 3 प्रकारचे असते म्हणून या ठिकाणी 414 महत्त्वाचं कलम आहे. त्यानंतर 415 ते 420 या व्याख्या कलमाकडे आपण जात असताना आपण ठकवणूक किंवा फसवणूक, चीटिंग म्हणजे काय हे जोपर्यंत पोलीस अंमलाला समजत नाही तोपर्यंत पुढचे सगळे कलम समजणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, आरोपी हा फिर्यादीला कसा फसवतो तर त्यामागे लबाडीचा इरादा किंवा कपट असते. अशी फसवणूक झाल्यामुळे फिर्यादी आरोपीला काही माल देतो, म्हणजेच पैसे देतो किंवा वस्तू देतो. अगर फसवणूक केल्यामुळे फिर्यादी काही गोष्ट करण्यास संमती देतो. फसवणूक केल्यामुळे फिर्यादी एखादी गोष्ट करतो, अगर फिर्याद एखादी गोष्ट करण्याचे टाळतो. या ठिकाणी बघा 406 हा विश्वासघात मी सांगितलं बघा. परंतु खोत सरांनी मला दिलेला लॅपटॉप हा त्यांनी मला स्वतःहून दिलता. मी त्यांच्याकडे मागणी केली नव्हती, परंतु तो त्याचा मी विल्हेवाट लावून टाकली. तर तो मी विश्वासघात केला अप्रामाणिकपणे. ओके, पण मी खोत सरांना सांगितलं, सर तुमच्या क्लासचे काय 10 पैकी काही लोक जे असतील 15 पैकी त्यातल्या 5 लोकांना आपण डिपार्टमेंटल PSI 100% करू, आपण पेपर फोडू किंवा मार्क वाढवून देऊ, असं जर मी आश्वासन दिलं तर या ठिकाणी माझी तयारी चालू झाली, ती फसवणुकीकडे चालू झालेली आहे. इथे मी खोत सराला आश्वासन देतो आहे की तुम्ही 5 लोक बघा, तुम्हाला 20% कमिशन, मला 80%, आणि मी तुम्हाला अशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करतो आहे, काहीतरी तुम्ही मला द्यावं यासाठी. 406 मध्ये काय होतं, मी काहीच मागणी करत नाही, मी काहीच खोत सराला सांगत नव्हतो, पण त्यांनीच मला तो सोयीसाठी दिलता लॅपटॉप. पण इथं मी सांगतोय फौजदार करतो, डिपार्टमेंटल PSI करतो, तर माझी सुरुवात झाली 415कडे. आणि मग खोत सर मला पैसे आणून देतात 5 लोकांचे, आणि मग पुन्हा त्यानंतर मग रिझल्ट लागतो, कोणच फौजदार होत नाही. आणि मग पुन्हा या ठिकाणी समजतं की मी सगळं जे काय सांगितलं ते सगळं खोटं होतं, लबाडी होती, बनावटगिरी होती आणि वाईट येत होता. तर या ठिकाणी जो काय माल मला दिला असेल त्या मालाची मी या ठिकाणी घेऊन लबाडीच्या इराद्यानं ती घेऊन मी तुमची फसवणूक केलेली आहे. मी त्या बदल्यात कुठलीही वस्तू देत नाही किंवा तुम्हाला एखादी जमीन घेऊन देतो, प्लॉट घेऊन देतो म्हणून जे काय केलं जातं ते या व्याख्येमध्ये येतं. तर हा फरक लक्षात ठेवा. इथे आरोपी हा स्वतः काहीतरी आश्वासन देतो, काहीतरी लबाडीनं काहीतरी खोटं आश्वासन देतो आणि मग त्या व्यक्तीला तशी वस्तू देण्यास भाग पाडतो. हा 415 मधला आणि विश्वासघातातला फरक लक्षात ठेवा. हा लक्षात फरक आला का थोडासा? 420 मधला फरक लक्षात आला का थोडासा? येस सर. कारण आरोपी म्हणून मी स्वतः खोत सराला आश्वासन देतोय. मी स्वतः सांगतोय की साहेब 1-1 लाख रुपये गोळा करा, आपण फौजदार करू 5 लोक. तेव्हा ते मला पैसे आणून देतात आणि त्यातले मी 20% रक्कम त्यांना देतो, पण राहिलेले 80% देत नाही, कोणाच फौजदार होत नाही. तर त्या ठिकाणी मी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, मी पैसे देण्यासाठी त्यांना भाग पाडले आहे. हे नोकरी लावण्याचं आश्वासन देणारे जे काय सगळे आहेत किंवा एखादी वस्तू आणून देतो, तुम्हाला स्वस्तात TV मिळवून देतो, स्वस्तात लॅपटॉप मिळवून देतो म्हणून तुमच्याकडून 25,000 घ्यायचे आणि पुन्हा लॅपटॉप द्यायचं नाही, दॅट इज कॉल्ड चिटिंग. त्यानंतर 416 तोतेगिरी करून ठकवणूक करणे. तोतेगिरी म्हणजे आपण त्या पदावर नाही, आता मी रिटायर्ड झालो आहे तरी पण मी सांगतो की मी DYSP आहे अजून आणि माझं सगळं वशील आहे, पेपर सेटिंग करायला मीच जाणार आहे MPSCमध्ये. तर असं सांगून या ठिकाणी तोतेगिरी करून ठकवणूक करणे म्हणजे 416 खाली.
417 सर्वसाधारण फसवणूक करणे म्हणजे कुठल्याही एखाद्या माणसाची मानसिक हानी बेआबरू वगैरे करणे यासाठी जे आहे त्याला 1 वर्ष हा NC अपराध आहे. विशेषतः हा गुन्हा महिलांना जे आश्वासन दिलं जातं का नाही, तुमचं मी लग्न करतो तुमच्याबरोबर, आपण फिरून येऊया महाबळेश्वरला किंवा कुठंतरी अजून, आणि तिकडं घेऊन त्यांचा गैरफायदा घेतो, तर तो 417 खाली जातो. ओके. त्यानंतर आपल्याला 419 आहे कलम अभ्यासाला, 18 कलम नाही. तो तिजोरी करून ठकवणूक करण्याबद्दल शिक्षा जी आहे ती 3 वर्षापर्यंतच्या कैदेची शिक्षा आहे. 420 ठकवणूक करणे किंवा फसवणूक करणे हे 3 प्रकारचे फसवणूक केली जाते आणि याला 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. 406ला 3 वर्षे आणि फसवणूक ही जरा जास्त लबाडी असते, जास्त फसवणूक यासाठी जादा शिक्षा ठेवलेली आहे.